आयुष्यमती अनुपमा मुक्ताराम लामतुरे बोरीकर यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अद्वितीय असं कार्य केलेलं आहे। मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, पुष्पहार व ट्रॉफी देऊन सन्मान व सत्कार करण्यात येत आहे। त्यांनी असंच पुढील शैक्षणिक कार्यामध्ये असं सामाजिक कार्य करावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया। यानंतर डॉक्टर निखिल माधवराव राजवर्धन यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून आपलं शैक्षणिक कार्य पूर्ण केलेलं आहे। मी डॉक्टर निखिल माधवराव राजवर्धन यांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे। यानंतर सविता नितीन गायकवाड यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे। मॅडमच्या शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर मॅडमनी नोकरी करत करत BEd, DSM तसेच MSc मॅथमॅटिक्स अशा अवघड विषयामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण केलेलं आहे। सविता मॅडमचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे। धन्यवाद मॅडम। यानंतर आयुष्यमान शांत रक्षित अर्जुन सुरवशे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे। आयुष्यमान शांत रक्षित अर्जुन सुरवशे। यानंतर आयुष्यमती ऐश्वर्या सुशील चिकटे या विद्यार्थ्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे। BA इकॉनॉमिक्स, MSc हिस्ट्री, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अतिशय उच्च पदावर त्या शिक्षण घेत आहेत। आपल्या समाजासाठी अत्यंत अभिमानाची व सन्मानाची व भूषणावं अशी बाब आहे। मी ऐश्वर्याला अशी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारावा। आयुष्यमती कुमारी ऐश्वर्या सुशील चिकटे आपल्या समाजासाठी अत्यंत आनंदाची, अभिमानाची व भूषणाव अशी बाब आहे। मान्यवरांच्या हस्ते ऐश्वर्याचा सन्मान होत आहे। यानंतर ऐश्वर्याचे वडील ॲडव्होकेट सुशील कुमार चिकटे साहेबांना मी अशी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचे। यानंतर रवींद्र बळीराम राजेगावकर सर, आयुष्यमान रवींद्र बळीराम राजेगावकर सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचे। गेले 40 वर्षे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा प्रदीर्घ असा प्रवास आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्षे त्यांनी पूर्ण वाहून घेतलेलं आहे। आयुष्यमान रवींद्र बळीराम राजेगावकर सरांना मी अशी विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा। मान्यवरांच्या हस्ते राजेगावकर सरांचा सत्कार होत आहे। यानंतर आयुष्यमान नितीन गायकवाड सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा। आयुष्यमान नितीन गायकवाड सर हे शासकीय नोकरी करत करत देखील समाजासाठी खूप मोठं योगदान देत आहेत। वेळातला वेळ काढून समाजासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी ते खूप सातत्याने प्रयत्न करतात। मी नितीन गायकवाड सरांना अशी विनंती करतो की आपण हा सन्मान, हा सत्कार स्वीकारावा। यानंतर आयुष्यमान भगवानराव लोखंडे साहेबांना मी अशी विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचे। आयुष्यमान भगवानराव लोखंडे साहेब। आयुष्यमान भगवानराव लोखंडे सरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे। यानंतर आशाताई चिकटे, आयुष्यमती आशाताई चिकटेंना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचे।
यानंतर आयुष्यमान दीपक कांबळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी विचार मंचावरती यायचे. त्यानंतर आयुष्यमती रेश्माताई गंभीरे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. त्यानंतर आयुष्यमान भगवानराव बनसोडे साहेबांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये अनमोल असं योगदान दिलेलं आहे असे भगवानराव बनसोडे सरांचा सत्कार होत आहे. आयुष्यमती मंगलताई कांबळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. यानंतर आयुष्यमती पल्लवीताई घोबाळे यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार यामध्ये आयुष्यमान विलास सोपानराव सूर्यवंशी यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. त्यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीमध्ये घालवले असे आयुष्यमान विलास सोपानराव सूर्यवंशी सरांना मी अशी विनंती करतो की आपण मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. आयुष्यमान एन डी सोनकांबळे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. यानंतर आयुष्यमान अनिल उत्तमराव हजारे रिपब्लिकन सेना उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष. आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठा खारीचा त्यांचा वाटा आहे. आयुष्यमान बापू साहेबराव खोशे राजर्षी शाहू महाराज सामाजिक दायित्व मंचची स्थापना व स्वतःचे पगारातून आपला 20% हा हिस्सा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी स्वतः देत आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज सामाजिक दायित्व मंच माठेपळ जिल्हा लातूर असं प्रचंड मोठं असं त्यांचं कार्य आहे. यानंतर इंजिनियर दीपक कांबळे यांना महात्मा ज्योतिराव फुले उद्योगरत्न पुरस्कार. आयुष्यमान इंजिनियर दीपक कांबळे साहेब. यानंतर आयुष्यमान शांतरक्षित सुरोशे साहेबांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर आयुष्यमान जी कांबळे साहेब कथाकार जी कांबळे साहेब ज्यांनी अनेक विषयामध्ये कथाकथन केलेलं आहे असे जी कांबळे साहेब यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. आयुष्यमान जी कांबळे साहेबांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर आयुष्यमान एम बलांडे साहेब. त्यानंतर आयुष्यमान एम बलांडे साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे.
जरा टाळ्याच्या गजरामध्ये हा सत्कार स्वीकारताना त्यांना देखील एक ऊर्जा आली पाहिजे, एक त्यांना आनंद वाटला पाहिजे, सामाजिक कार्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. तरी मी प्रेक्षक वर्गांना अशी विनंती करतो की टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार करण्यात यावा. त्यानंतर आयुष्यमान डॉक्टर विजय मोठे सर, आयुष्यमान विजय मोठे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. यानंतर आयुष्यमान राजेंद्र बनसोडे साहेब, यानंतर राजेंद्र बनसोडे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. यानंतर आयुष्यमान राजेगावकर सरांचा सत्कार करण्यासाठी मी ज्यांनी ज्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये अद्वितीय असं कार्य केलेलं आहे त्यांचा हा सत्कार संपन्न झालेला आहे. जे राहिलेले आहेत त्यांचा आपण दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा सन्मान करू, सत्कार करू.